मनोज जरांगेंच्या एकेकाळच्या समर्थक असलेल्या संगीता वानखेडे यांनी सुद्धा आता मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले। अजय बारसकर यांनी काल जरांगेंवर आरोप केल्यानंतर आता संगीता वानखेडे सुद्धा आक्रमक झाल्या। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार असल्याचं संगीता वानखेडे यांनी वक्तव्य केलं आणि यावेळी जरांगेंवर टीकास्त्र सोडलं। जेसीबीने फुलं उधळण्यात आली, लाखो करोडोच्या संख्येने सभा घेतल्या जात होत्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन। अंतरावली सराटीनंतर सुद्धा तुम्ही त्या सभाचं नियोजन कुणी केलं ना, तुम्ही चेक करा। सभेचं नियोजन करणारे शरद पवारच्या गटातली आहेत। सभेचं नियोजन करणारे नियोजनकर्ते कोण आहेत? शरद पवाराच्या गटातली। शरद पवाराच्या गटातल्याच लोकांनी नियोजन केलं। ह्याचे बॅनर जे लागले होते पुण्यामध्ये, शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता, अधिकारी होता। हा सगळ्यांना शिव्या देतो जरांगे। शरद पवाराच्या बाबतीत मध्ये ब्र शब्द काढत नाही माणूस, बिलकुल नाही। ज्याने आतापर्यंत मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या व्यक्तीच्या बाबतीत मध्ये हा एक शब्दही बोलत नाही, बिलकुल बोलत नाही। त्याचं कारण काय? तो येडाबन की पेडा खारा, वापर विपर नाही उरू देत। जरांगेंनी शांत बसावं, समाजाची दिशाभूल करू नये। तुला जो काय गोंधळ घालायचा ना, मी म्हणते शरद पवारांनी पार त्याला मोठं पद द्यावं, त्यांच्या पक्षात घ्यावं। त्याला मानणारा वर्गही तयार झाला जरांगेला, हरकत नाही। ते वोट बँक त्यांच्याकडे जाईल, त्यांना फायदा होईल। पण समाजातल्या गोरगरीब लेकरांचं वाटोळ या माणसाने करू नये, समाजाला भ्रमित करू नये, समाजामध्ये दंगली घडवू नये। जे काय आता इलेक्शन आले त्याच्यामुळे गोंधळ घालण्याचा जो काही तुझा प्रयत्न आहे ना, मला काय म्हणायचंय, तू मराठा आरक्षणाच्या माध्यमातून घालू नको। तू त्या पक्षात जा आणि बिंदास घाल, काही म्हणणं नाही, तुला कुणी अडवणार नाही।